तेज न्यूज टीव्ही। मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर कडा येथे ग्रामीण संस्कृतीचा अनोखा वारसा असलेली कुंभाराचा आवा लुटण्याची पारंपरिक प्रथा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे आजही गावातील सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक नातेसंबंध दृढ असल्याचं चित्र पाहायला मिळालं। संक्रांतीच्या निमित्तानं सुवासिनी, महिला, बालक आणि ग्रामस्थ ढोल ताशांच्या गजरात कुंभारवाड्यामध्ये रवाना झाले। यावेळी कुंभाराच्या आव्याची विधिवत पूजा करून हळद कुंकू अर्पण करण्यात आलं। नारळ फोडून पारंपरिक पद्धतीनं पूजन पार पडलं। पूजेनंतर आव्यातील भाजलेली सुगड, मातीची भांडी आणि घट आनंदानं लुटण्यात आली। इथे लूट म्हणजे चोरी नव्हे, तर सणाच्या निमित्तानं कुंभार समाजाकडून हक्कानं वस्तू स्वीकारण्याची परंपरा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। या प्रथेमागे सार्वजनिक सलोखा आणि 12 बलुतेदार पद्धतीचा इतिहास दडलेला आहे। कुंभार समाजाच्या कलेचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या कष्टाला मान देण्याचा हा एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो। आजच्या आधुनिक काळात शहरामध्ये ही परंपरा लोप पावत असली तरी कडा पारंपरिक ती आजही जिवंत असल्याचं परिसरात पाहायला मिळतंय। पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही परंपरा टिकून आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमामुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख झाली असून ग्रामीण परंपराचे संवर्धन करण्याचा संदेशही या निमित्तानं देण्यात आलाय। तेजवार्ता न्यूजसाठी अनिस मोमीन, कडा आष्टी। जो कार्यक्रम आहे तो हिंदू संस्कृतीप्रमाणे प्रत्येक सुवासिनीला आयुष्यातून एक वेळेस तरी कुंभाराचा आवा किंवा कासाराचा आवा किंवा हळदी कुंकाचा आवा लुटावा अशी महिलांची समजूत हिंदू संस्कृतीने सांगितलेली आहे। त्यानुसार आव्याची पूजा, घरची देवारीची पूजा, हे पूर्ण पूजा करून वाजत गाजत कुंभाराच्या तिथं आम्ही आलेलो आहेत आणि हा कार्यक्रम इथपर्यंत। त्याच्यात मग कुंभाराला आहेर, ब्राह्मणाला आहेर, कपडे, मणी, मंगळसूत्र हे त्या जे लुटते त्यांनी द्यायचं, त्या सवासनीने द्यायचं त्यांना। अच्छा, मकर संक्रांतीच्या दिवशी असतं। मकर संक्रांतीच्या दिवशी